समर्थ कास्कर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं। सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। 5 वर्षांच्या चिमुरड्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे ही घटना घडली। समर्थ यल्लप्पा कासतर असे मृत बालकाचे नाव आहे। समर्थ हा लहानपणापासून आपल्या आजीकडे राहत होता। शुक्रवारी दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता, मात्र बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला। दरम्यान तो गंभीर अवस्थेत आढळून आला, त्याला तातडीने विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। शवविच्छेदन अहवालात समर्थचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। सोलापूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मला काल रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान माझ्या पाहुण्यांनी कॉल केला की माझ्या रिलेटिव्ह आहेत बरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्कर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे। तुम्ही आम्हाला काय असेल ते न्याय मिळवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी। त्या माध्यमातून मला कॉल आला। माझ्या रिलेटिव्ह आहेत आदरणीय मादर, त्यांचा मला कॉल आला। मी म्हटलो मी सध्या पुण्यामध्ये आहे, कामाकरता पुण्यात आहे, मी येऊन तुम्हाला जे काही असेल ते आदरणीय आयुक्त साहेबांच्या इथं आपण निवेदन देऊ, काय असेल ते आपल्या बाळाला आपण न्याय देऊ घालो, हे प्रयत्न मी 100% करेन आणि करतोच। आणि माझं एवढंच विनंती आहे आदरणीय आयुक्त साहेबांना, ज्या 5 वर्षाच्या बाळाचं जे निर्गुण हत्या केलं त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं असं माझं वैयक्तिक आयुक्त साहेबांना माझं विनंती आहे। त्याच पद्धतीने शेजारचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत, खेडे गाव आहेत, त्या पद्धतीने तो जो मारलेला जो आरोपी आहे त्यांच्या घरच्यांचं जो म्हणणं आहे की त्या मुलाचाच काका आरोपी असं ते स्वतः म्हणतात। मुलाला स्वतःहून बोलावून दुकानला जा या पद्धतीने त्याला बोलून घेऊन त्यांनी दुकानला न जाण्याकरता त्या मुलाला बोलावून त्यांनी हत्या केलं असं आई वडिलांचा व त्यांच्या मामा लोकांचा मिळवण्याचा आरोप आहे। त्या पद्धतीने मी देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो, त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावं आणि पुढील येत्या काळात कुठल्याही लहान मुलं मुलींचं कुठल्याही हत्या होऊ नये त्या संदर्भात मी विनंती करतो। नेमकं कारण काय आहे? नेमकं हत्यामागचं कारण म्हणजे जे काका जे आहे त्या मुलाला दुकानला जाण्याकरता त्यांना सांगितलं होता म्हणून की आईने सांगितले की माझ्या मुलाला माझ्या दिराने दुकानला जाण्याकरता माझ्या आईकडे गेला होता, बोलवायला गेला असता तर माझ्या आईने त्याला पाठवले माझ्या मुलाला, असं मुलाची आई सांगितले की माझ्या आईने पाठवले। ठीक आहे काका आहेत, ठीक आहे जाऊन ये दुकानला। मग दुकानला गेल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी तो काका येऊन विचारतो की कुठं आहे समर्थ तू बोलायला म्हणून तुझ्याकडे आला आहे, अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिले असता अर्धा तासांनी समर्थची जी डेड बॉडी जी आहे तो स्वतःहून ते बाळाला उचलून घेऊन ये समर्थ असं कसं काय झालं या माध्यमातून त्या आजीला विचारतो। मग त्यावेळेस आजीनी घाबरून धडपडून खाली पडून की असं काय झालं, तू येऊन विचारून गेला होता माझ्या नातूला, काय केला माझ्या मुलाला, माझ्या नातूला, असं विचारत आरडाओरडा करून गावातील सर्व लोकांना जमाव झाले। मग तात्कालीन पोलीस आयुक्त PSI साहेब जे डांगे साहेब मंद्रुप पोलीस स्टेशनचे हजर होऊन आज सकाळपासून काल जे मयत अश्विन हॉस्पिटल त्या इथे आले होते, काल दुपारी 4 वाजता मयत घोषित केल्यानंतर काल दुपारपासून ते आज सकाळी बावडे सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे आणून सर्व पंचनामा वगैरे करून जे आरोपी आहे त्यांचे शोध करण्याचं आणि 100% न्याय देऊ घालणं असं आदरणीय पोलीस निरीक्षक डांगे साहेब आम्हाला शब्द दिलेले, 100% त्यांनी न्याय देतील मला एवढं। तिचं गळा आवळून मारलेलं वडील काय करतात?
ऊस तोडीचं काम करतात आई वडील. हो, पक्षात त्यांचे 2 मुलं आहेत, अजून 2 भाऊ लोक आहेत. एक जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे आणि तिसरा जो आहे तो 4 वर्षाचा आहे. हा मोठा होता, पहिलाच असं झालं विषय. ಸಮರ್ಥ ಎಲ್ಲ ಪಾಸ್ಕರ್ 1.5 ಗಂಟೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಯಾರ ಅವ್ರ ಕಾಕಾಗಳ ಮನೆ ಅರ್ಧ ತಾಸಿನಾಗ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ ದವಾಖಾನಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಯಾರ. ಅಂಕುಶ್ ಕಾಸ್ಕರ್. ನಾವು ಸಾಕಾರ್ಕಿದ್ದೇವೆ. ಯಾರ ಬೆಲೆ ಇದ್ದಾನೆ? 5 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಅವ್ವಗಳ ಬೆಲೆ ಶೈಲಾ ಶೆಮ್ನಿಂಗ್ ಬಗ್ಲೆ. ಅವ್ರ ಬೆಲೆ ಹಾ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬರ ಜಗಳ ಏನಿತ್ತು? ಜಗಳ ಇಲ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ಈಗ? ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ನ್ಯಾಯ? ನಮ್ಮ ಮಗನಿಗೆ ಯಾರು ಹೊಡೆದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕಿತ್ತು? ಫಾಶಿ ಸಜಾ. Now and press the bell icon. Never miss a